सर्वांना नमस्कार. मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम येथील तत्वज्ञान विभागाच्या वतीने आयोजित तत्वप्रकाश व्याख्यानमालेचं हे 5वं पुष्प आज आपण या ठिकाणी गुंफायला चाललेलो आहोत. आजच्या या 5व्या पुष्पासाठी आपल्यामध्ये आदरणीय डॉक्टर शुभदा जोशी मॅडम आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. तसंच या ठिकाणी महाराष्ट्रातल्या विविध भागातून उपस्थित झालेले सर्व तत्वज्ञान प्रेमी, तत्वज्ञानाचे शिक्षक, तत्वज्ञानाचे विद्यार्थी, तद्वतच मराठीच्या श्यामा भोंसे मॅडम व इतर विषयाचे जे कोणी राज्यशास्त्राचे स्वामी सर या ठिकाणी मला दिसत आहेत, सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मागच्या 5 महिन्यापासून या तत्वप्रकाश व्याख्यानमालेची आपण सुरुवात केलेली आहे. यापूर्वी आदरणीय गोखले सरांचं, भेलके सरांचं, निगळ सरांचं आणि भाऊसाहेब काळे सरांचं व्याख्यान आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. आज आपण ज्यांचं व्याख्यान ऐकणार आहोत त्या डॉक्टर शुभदा जोशी मॅडम यांचा मी या ठिकाणी अगदी थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर शुभदा जोशी मॅडम यांचा जन्म 17 एप्रिल 1954 या वर्षी झालेला आहे. त्या BA आणि MA मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांचं PhDचं काम हे मुंबई विद्यापीठातून झालेलं आहे. 1985 साली मॅडमला PhD प्राप्त झालेली आहे. त्यांच्या PhDचा जो विषय होता तो लोकायत अ क्रिटिकल स्टडी इंडियन स्पिरिच्युअलिझम प्रे अस्युर असा होता. आणि या विषयाला अनुसरून आज मॅडम आपल्या समोर मार्क्सवादी पद्धतीने विशेष झालेले भारतीय तत्वज्ञान एक चिकित्सक समीक्षा या विषयावर व्याख्यान देणार आहेत. मॅडमला प्रोफेसर SG मुदगल सरांचं मार्गदर्शन लाभलेलं होतं. मॅडमने 1974 या वर्षी मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात आपल्या शिक्षण सेवेला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्यांनी 1987 पर्यंत काम केलं आणि त्यानंतर त्या मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागामध्ये रुजू झाल्या आणि त्याच ठिकाणी त्या शेवटपर्यंत अर्थात 2016 पर्यंत सेवा देत राहिल्यात. तत्वज्ञान विभाग प्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ आपल्या सर्वांना परिचित आहेत. मॅडम पुणे, गोवा, नागपूर, सांची यापेक्षाही काही विद्यापीठांमध्ये अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून राहिलेले आहेत. त्या मुंबई विद्यापीठाच्या विद्वत्त सभेच्याही सदस्य होत्या. महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेच्या कार्यकारिणीवरही मॅडमने काम केलेलं आहे. तसेच इंडियन फिलॉसॉफिकल अस्यूट मध्ये सुद्धा त्यांनी जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे. परामर्श, IPQ, तत्वज्ञान मंदिर यासारख्या नामांकित मासिकांचे जे काही संपादक मंडळ आहे त्या संपादक मंडळावर त्यांनी काम केलेलं आहे. मॅडमला 2002 या वर्षी दार्शनिक महिला परिषदेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. सरस्वती पुरस्कारही मॅडमच्या नावाने आहे. रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणारा रुईया रत्न हा पुरस्कारही नुकताच मॅडमला जाहीर झालेला आहे. त्याकरिता मॅडमचं अभिनंदन. मॅडमने आजपर्यंत काही पुस्तक लिहिले आहेत. त्यात प्रामुख्याने या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे लोकायत अ क्रिटिकल स्टडी, वुमेन इन अनसेंट अँड मिडिवल इंडिया, पर्स्पेक्टिव्ह ऑन महाराष्ट्र अ कल्चरल इंटेलेक्चुअल कॉन्ट्रीब्युशन्स ही काही मॅडमची प्रमुख पुस्तके आहेत. याशिवाय मॅडमचे अनेक लेख प्रकाशित आहेत. प्रामुख्याने त्यांनी बुद्धिझमवर आपले लेख लिहिलेले आहेत. तद्वतच अ हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट स्टडी ऑफ क्लासिकल इंडियन फिलॉसॉफी ऑफ मॉरल या विषयाला अनुसरून सुद्धा मॅडमचे लेख आहेत. आणि हिस्ट्री ऑफ योगा तसंच हिंदुइझम या विषयावर मॅडमचे अनेक लेख प्रकाशित आहेत. अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी आजचा जो मुख्य विषय आहे मार्क्सवादी पद्धतीने विशेष झालेले भारतीय तत्वज्ञान एक चिकित्सक समीक्षा या विषयाला अनुसरून आज मॅडम बोलणार आहेत. खर तर हा जो विषय आहे तो अत्यंत मूलभूत आणि महत्वाचा विषय आहे. कारण भारतीय तत्वज्ञानाच्या संदर्भाने अभ्यास करत असताना या भारतीय समाजामध्येच नव्हे तर संबंध जगामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास झाला आहे हे सर्व आपण जाणून आहोत. त्यातच एक दृष्टिकोन आहे तो मार्क्सवादी दृष्टिकोन.
आणि या मार्क्सवादी दृष्टिकोनातून भारतीय तत्वज्ञानाचं जे काही चिंतन झालेलं आहे त्या चिंतनावर चिंतन करणे, अर्थात त्या चिंतनाची समीक्षा करणे, या मोठ्या कामाला मॅडम सामोऱ्या गेल्या आहेत. 1985 या वर्षी मॅडमने या विषयाला अनुसरून पीएचडी चा प्रबंध सादर केला आणि त्यांना त्याच वर्षी अवॉर्डही झालेला आहे. मी अधिक वेळ घेत नाही आणि मी विनंती करतो मॅडमला की आपण आजचं हे व्याख्यान या ठिकाणी सुरू करावं. वेलकम मॅडम. नमस्कार. आवाज ऐकायला येतोय ना सगळ्यांना? हो मॅडम. सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार आणि डॉक्टर डोणगावकर यांचे विशेष आभार की ही व्याख्यानमाला सुरू केल्यानंतर त्यांनी मला याच्यामध्ये व्याख्यान देण्याचं निमंत्रण दिलं आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर तत्वज्ञान शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांशी आणि तत्वज्ञान प्रेमी लोकांशी माझा एक संवाद होण्याची एक संधी मला प्राप्त झाली. माझा विषय जो आहे तो भारतीय दर्शनांची मार्क्सवादी चिकित्सा, जी डॉक्टर देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या लोकायत नावाच्या एका अतिविशाल अशा पुस्तकामध्ये केलेली आहे, त्याचा चिकित्सक अभ्यास असा माझ्या पीएचडीचा विषय. पीएचडीचा विषय म्हणजे देवीप्रसादांचं जे पुस्तक आहे ते साधारणपणे 560 ते 570 पानांचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऋग्वेद, त्याच्यानंतर उपनिषद, सांख्य, तंत्र, लोकायत आणि जैन दर्शन, बौद्ध दर्शन या सगळ्या दर्शनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो मागोवा अर्थातच मार्क्सवादी पद्धतीने घेतलेला आहे. त्यांच्या सगळ्या मांडणीचा मुख्य गाभा ही मार्क्सवादी पद्धत आहे. त्याच्याकडे मी थोडक्याच वेळात येते, पण तत्पूर्वी मला हे सांगायचंय की 2 देवीप्रसाद चट्टोपाध्याय आहेत. एक देवीप्रसाद चट्टोपाध्याय ज्यांनी लोकायत हे पुस्तक लिहिलं, जे इतिहासाचे प्राध्यापक होते आणि इतिहासाच्या प्राध्यापकांनी मार्क्सवादी विचारसरणीतून तत्वज्ञानाच्या इतिहासाचं केलेलं हे प्रतिपादन आहे, हे देवीप्रसाद चट्टोपाध्याय. आणि दुसरे देवीप्रसाद चट्टोपाध्याय जे नुकतंच आपल्याला सोडून गेले, जे सेंटर फॉर स्टडीज अँड सिव्हिलायझेशन या मोठ्या तत्वज्ञानाच्या प्रोजेक्टचे प्रमुख होते, तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते, जे जाधवपूर युनिव्हर्सिटीमध्ये तत्वज्ञान विभागाला फार वैभव करून दिले आणि ज्यांचा अभ्यास तत्वज्ञान यादीत नव्हता, तर इतिहास त्याच्या एक अभ्यास गोष्टी, कारण त्यांना वर्ज नव्हतं, कारण इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये ते कॉमर्स मिनिस्टर होते. त्यानंतर ते राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम बघितलं होतं. या सगळ्यातनं अलिप्त होऊन ज्या वेळेला तत्वज्ञानाचं एक गाढा प्रकांड पंडित म्हणून त्यांनी काम केलं, जेव्हा मी त्यांना अतिशय जवळून बघितलं, म्हणजे माझं सौभाग्य की मी त्यांना इतकं जवळून बघितलं, कारण सेंटर फॉर स्टडीज अँड सिव्हिलायझेशन आणि इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च या दोन्ही संस्थांशी माझा त्या काळामध्ये निकटचा संबंध होता. इंदिरा गांधींच्या अतिशय निकटचे असल्यामुळे फिलॉसॉफीशी निगडीत एक स्वतंत्र काउन्सिल असावं ही मागणी त्यांनी मांडली, ती मान्य करून घेतली आणि म्हणून बाकीच्या सोशल सायन्सेससाठी एक स्वतंत्र असं प्रत्येकाला स्वतंत्र अशा प्रकारचं केंद्र किंवा असं सेंटर नाहीये, परंतु फिलॉसॉफीला मात्र बाकी सगळ्या सोशल सायन्सेस खेरीज करून स्वतंत्र अशा प्रकारचं केंद्र आहे, याचं श्रेय
खूप जास्त करून हे देवीप्रसाद चट्टोपाध्याय जे तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि ज्यांचं काल परवा निधन झालं, जे सेंटर फॉर स्टडीज अँड सिव्हिलायझेशन या उपक्रमाचे अध्वर्यू आणि ज्यांनी त्याच्या अंतर्गत जवळपास 100 भारतीय दर्शनांची आणि तत्वज्ञानाची मांडणी करणारी पुस्तकं प्रकाशित करणं याचं काम केलं, हे तत्वज्ञानाचे थोर विचारवंत. तेव्हा ह्या दोन देवीप्रसादांच्या मध्ये आपण फरक केला पाहिजे की एक देवीप्रसाद दोघंही बंगालचेच आहेत आणि जे देवीप्रसाद चट्टोपाध्याय मार्क्सवादी विचारवंत होते त्यांना कदाचित बडे देविदा असंही संबोधलं जायचं बंगालमध्ये, पण आपण त्यांना देवीप्रसाद चट्टोपाध्याय मार्क्सवादी विचारवंत म्हणून या ठिकाणी त्यांचा विचार करणार आहोत. तेव्हा मी जेव्हा जेव्हा देवीप्रसाद चट्टोपाध्याय असं म्हणेन त्यावेळेला तत्वज्ञानाचे प्राध्यापक देवीप्रसाद चट्टोपाध्याय नाहीये. आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अत्यंत विनम्र भावनेने त्यांना श्रद्धांजली वाहूया की तत्वज्ञानाचं फार मोठं काम हे त्यांनी उभं केलं आणि तत्वज्ञानाच्या सगळ्याच लोकांना एकत्र आणण्याचं काम आणि त्याचप्रमाणे इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च हे चालू करणं, त्याच्यानंतर JICPR याचं काम त्यांनी अनेक वर्ष बघितलं, त्याला नावारूपाला आणलं. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची तत्वज्ञानाशी असणारी निष्ठा आणि नंतरही त्यांनी सेंटर फॉर स्टडीज अँड सिव्हिलायझेशन याच्यासाठी केलेलं कार्य हे मी बघितलं. ते मी अगदी त्यांच्या समोर म्हटलं तर तशी नवशिकीच म्हणायला पाहिजे, मला त्यांच्यासमोर बोलताना सुद्धा प्रचंड संकोच वाटायचा, पण ते समोरच्याला बोलताना सुद्धा इतकं आश्वस्त करायचे आणि त्यांना असं म्हणजे समोरच्याला ते वाटू द्यायचे नाहीत की मी म्हणजे केवढा मोठा आणि तुम्ही काय काम केलंय आणि तुम्ही काय माझ्याबरोबर बोलणार, अशी कधी परिस्थिती नसायची. ज्या वेळेला महाराष्ट्र ची कॉन्ट्रीब्युशन याच्याबद्दलचा मी एक व्हॉल्यूम एडिट करत होते आणि त्यावेळेला त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. माझ्याकडनं उशीर होत होता आणि मला त्याची खूप खंत वाटत होती आणि प्रत्येक वेळी दिल्लीला भेटल्यानंतर मी त्यांना म्हणायची की सर माझ्या हातनं हे होत नाहीये, तुम्ही देता का दुसऱ्या कोणाला? तेव्हा सर म्हणायचे नाही, तूच हे काम करायचं आणि तुलाच हे काम करायला सांगितले आणि ते तू पूर्ण करशील. ते त्यांच्यावरच्या विश्वासामुळे मी ते काम पूर्ण करू शकले. आज या मंचावरती मला त्यांच्याबद्दलची कृतज्ञता ही थोड्या प्रमाणात व्यक्त करता आली, म्हणून त्यांना विनम्र अभिवादन. आणि आता आपण विषयाकडे वळूया. तर हे देवीप्रसाद चट्टोपाध्याय जे इतिहासाचे प्राध्यापक आहेत, त्यांनी जो लोकायत हा मोठा बृहत ग्रंथ लिहिला, हे मार्क्सवादी विचारवंत आहेत आणि ज्या काळामध्ये मार्क्सवाद हा अतिशय तेजाने तळपत होता भारतीय विचारमंचावर. मी ज्या वेळेला पहिल्यांदा मुद्गल सरांना भेटले की मला PhD करायचंय, तर ते साधारण 75-76 सालाचा सुमार असेल. माझी मानसिक तयारी नव्हती PhD करण्याची, कारण नुकतीच मी MA झालेली होते. परंतु मी ज्या महाविद्यालयात काम करत होते त्याचे प्राचार्य ते मला विद्यार्थी दशेपासून ओळखत होते. त्यांनी मला पाठवलं आणि सांगितलं की यांना जाऊन भेट आणि त्यांना सांग की मला PhD करायचंय आणि ते सांगतील त्या याच्यावरती काम करायला सुरुवात कर. ते एवढं मोठं पुस्तक मी वाचायला सुरुवात केली आणि माझी अगदी गाळणच उडाली. ती का उडाली हे सांगते तुम्हाला. आता या सगळ्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला सांगायला लागले ना तर माझं 1 तासाचं व्याख्यान नुसतं देवीप्रसादांच्या पुस्तकाबद्दलच होईल. पण पहिल्या 5-1 मिनिटामध्ये मी त्यांच्या पुस्तकाचा आवाका मांडेन आणि मग माझ्या त्यांच्या विचारांच्या सगळ्या मांडणीच्या उहापोहामध्ये माझ्या थिसिस मध्ये काय आलेलं आहे आणि त्यातलं आज मी काय मांडणार आहे हे सांगणार. तेव्हा इतिहासाचे देवीप्रसाद चट्टोपाध्याय जे मार्क्सवादी विचारवंत, त्यांची मार्क्सच्या विचारांची बांधिलकी आहे. आता मी इथे मार्क्स यांचा उल्लेख एकेरी करेन, याच्यामध्ये कोणत्याही प्रकाराने मार्क्स यांच्याबद्दल अनादर नाहीये, पण हा इंग्रजीचा परिणाम आहे की मार्क्स यांना आदरार्थी संबोधणं हे वारंवार इंग्रजीतनं शिकवल्यानंतर मार्क्स असा एकेरी उल्लेख अतिशय सहजपणाने होऊन जातो. ते मी नम्रपणाने नमूद करू इच्छिते. तर असं नाहीये की मी मार्क्सवादाचं खंडन केलं म्हणजे मार्क्सवादाबद्दल मला आदर नाहीये.
मार्क्स अतिशय प्रभावी आणि प्रखर मांडणी करणारे आणि एका प्रचंड मोठ्या काळाला एक कलाटणी देणारे असे विचारवंत होतेच. आणि म्हणूनच त्यांच्या विचारांचा अभ्यास करताना खूप काही गोष्टी विचारात घ्याव्या लागल्या. ती वस्तुस्थिती आहेच आहे. तेव्हा त्यांची जी मांडणी आहे ना, ती मांडणी याच्यासाठी मार्क्सिस्ट मेथड ही महत्वाची आहे. तर मार्क्सिस्ट मेथड म्हणजे मार्क्सवादाची जी पद्धत आहे, मार्क्सनी ज्या पद्धतीचा अवलंब करायला सांगितला ती पद्धत म्हणजे डायलेक्टिकल मटेरियलिझम. तर ही डायलेक्टिकल मटेरियलिझम ही जी पद्धत आहे ना, याला असं म्हणता येईल की ही पद्धत द्वंद्वात्मक भौतिकवाद असं एक म्हणता येईल त्याला. डायलेक्टिकल मटेरियलिझम म्हणजे मार्क्सचं म्हणणं असं आहे की सगळ्यामध्ये जर चिरकाल टिकणारं तत्वज्ञान कोणतं असेल आणि माणसाला जर कोणतं तत्वज्ञान अतिशय महत्वाचं वाटत असेल तर ते जगण्याबद्दलचं आणि अतिशय चांगलं जगण्याबद्दलचं तत्वज्ञान आहे आणि ते भौतिकवादी आहे. आता हे मार्क्सवादी विचारवंतांचं म्हणणं या मार्क्सच्या डायलेक्टिकल मेथडला बांधलेलं होतं. त्यामुळे डायलेक्टिकल मेथड म्हणजे काय याचा मला अभ्यास करावा लागला. त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मग भारतीय दर्शनांचा यांनी जो अभ्यास केलाय त्याच्यात त्यांनी तत्वज्ञानाचा इतिहास म्हणून घेतलेला मागोवा आहे. तत्वज्ञानाचा इतिहास म्हणून घेतलेला मागोवा आहे. आणि त्याच्यात त्यांनी कोणत्या कोणत्या तत्वज्ञानाचा मागोवा घेतलाय तर याच्यामध्ये वेद, उपनिषद, सांख्य, तंत्र, लोकायत, जैन आणि बौद्ध इतक्या सगळ्यांचा सर्वंकष विचार हा मार्क्सवादी मांडणीतनं केलेला आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या विचारांच्या मुळापर्यंत आपण गेलो तर त्या विचारांचा विकास आपल्याला डायलेक्टिकल मटेरियलिझम या पद्धतीने झालेला दिसतो. त्यामुळे आता ही जी संशोधनात्मक त्यांची पद्धत आहे या संशोधनात्मक पद्धतीमध्ये मार्क्सवादाची मांडणी, मार्क्सवादाचे डायलेक्टिकल मटेरियलिझम हा घेत असताना देवीप्रसाद चट्टोपाध्यायांनी अँथ्रोपॉलॉजिकल मेथड किंवा मानव वंशशास्त्राच्या पद्धतीचा पण याच्यामध्ये उपयोग करून घेतलेला आहे की मानवाची प्रगती कशी होत गेली आणि मानवाची प्रगती जर आदिम समाजापासून आत्ताच्या प्रगत समाजापर्यंत झालेली असेल तर त्याचा अभ्यास मानव वंशशास्त्रज्ञांनी कसा केला, त्यांनी कोणती पद्धत वापरली आणि म्हणून मानव वंशशास्त्राचे दाखले वारंवार या पुस्तकामध्ये त्यांनी हे दाखवायला दिले की या सगळ्या भारतीय तत्वज्ञानाच्या मांडणीमध्ये आपल्याला या अशा मानव वंशशास्त्रांनी मांडलेल्या काही पुराव्यांचा सुद्धा आपल्याला उल्लेख करता येतो. या संदर्भामध्ये त्यांनी फर्टिलिटी मॅजिक किंवा यासुविद्या याच्या संबंधाने पण मांडणी केली. कारण असं आहे की मानव वंशशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की जिथे जिथे आदिम समाज आहे, जिथे जिथे शेतकीचं ज्ञान म्हणजे नॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, शेतकी विद्येचं ज्ञान हे अतिशय प्राथमिक अवस्थेमध्ये आहे, त्या ठिकाणी यासुविद्या किंवा फर्टिलिटी मॅजिक याचा उपयोग हा मोठ्या प्रमाणावरती केला जातो. तर ही शास्त्रीय पद्धत नाहीये. यासुविद्या ही सायंटिफिक मेथड नाहीये. ती काय आहे तर ही सिम्पथेटिक मॅजिक आहे. म्हणजे या ठिकाणी म्हणून त्याला यासुविद्या असंच नाव दिलेलं आहे की एक प्रकारची जादू आहे. म्हणजे जादू कशी आहे ती काळी जादू नाहीये, ती पांढरी जादू आहे, सिम्पथेटिक मॅजिक आहे. म्हणजे काय की निसर्गामध्ये ज्या पद्धतीने गोष्टी आहेत त्या पद्धतींचं आपण अनुकरण केलं तर आपल्याला तसं काहीतरी फळ मिळेल अशा प्रकारचा एक भावडा अशा समजुतीवरती आधारलेल्या गोष्टी त्या आदिम समाजामध्ये घडत असतात असं अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणजे मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. तेव्हा याचाही वापर देवीप्रसाद चट्टोपाध्यायांनी आपल्या लोकायत या ग्रंथामध्ये केलेला आहे. मग आदिम समाजात वापरल्या जाणाऱ्या या पद्धतींचा अभ्यास करताना देवीप्रसाद चट्टोपाध्यायांनी संथाल, गौंड, वारली, विविध आफ्रिकन जाती जमाती यांचे पण दाखले दिलेले आहेत आणि डायलेक्टिकल मटेरियलिझम याची मांडणी केलेली आहे. मग आता माझ्या थिसिस मध्ये काय आहे तर माझ्या थिसिसचा मी एकदा आवाका सांगते तुम्हाला आणि मग मी नेमकं काय म्हणणार आहे हे सांगते. तर माझ्या थिसिस मध्ये पूर्व पक्ष उत्तर पक्ष हे करणं मला प्राप्तच होतं. त्या पूर्व पक्ष उत्तर पक्षामध्ये मग मी करत असताना ऋग्वेद आणि उपनिषद यांच्यावरती तर ऋग्वेदाच्या एकूणच सगळ्या तत्वज्ञानाचा आणि ऋग्वेदकालीन असलेल्या समाजाचा आणि त्या समाजाच्या संबंधाने असलेली इतिहासकारांनी आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासकांनी मांडलेल्या लक्षणांचा अभ्यास करणं मला भाग पडलं.
यासाठी मला ऋग्वेद आणि ऋग्वेदाचं मराठी भाषांतर, ऋग्वेदाचं इंग्रजी भाषांतर, ऋग्वेदाचं हिंदी भाषांतर ही सगळी बघावी लागली. याचं कारण असं की ऋग्वेद, आता मला काही असं ऋग्वेदाचं भाषांतर मी करीन इतकं संस्कृत मला येत नव्हतं. देवाच्या कृपेने संस्कृतचा बऱ्यापैकी अभ्यास होता म्हणून अगदीच काही अज्ञान होतं असं नाही. परंतु ऋग्वेदाचं भाषांतर करून देवी प्रसादांनी जे भाषांतर केलेलं आहे ती मांडणी योग्य आहे की नाही हे समजण्यासाठी म्हणून, मला त्याचा एक तौलनिक अभ्यास करण्यासाठी म्हणून अनेक शास्त्री पंडितांनी जी ऋग्वेदाची भाषांतर किंवा इंग्रजीमध्ये केलेली असतील असे अशा लोकांचा विचार करून आणि त्याचबरोबर काही संस्कृत पंडितांशी बोलून याचा मला विचार करावा लागला. त्याच्यानंतर उपनिषदांचा अभ्यास करावा लागला. त्यात उपनिषदांमध्ये छांदोग्य उपनिषद हे अतिशय प्रमुख मानून देवीप्रसादांनी त्याच्यावरती एक संपूर्ण प्रकरण लिहिलेलं आहे. त्यामुळे माझ्याही याच्यामध्ये मी छांदोग्य उपनिषदाच्या एका प्रकरणाचा विस्ताराने पूर्वपक्ष उत्तरपक्ष अशा पद्धतीने विचार केला. त्याच्यानंतर मग म्हणजे ऋग्वेद झाला, उपनिषद झाली. त्याच्या आधी मुळामध्ये मला मार्क्सिस्ट मेथड याचा एक क्रिटिकल इव्हॅल्युएशन, त्याच्यामध्ये मानव वंशशास्त्र वगैरे याच्याबद्दलचं थोडंसं काही मांडणं असं सगळं करावं लागलं. आणि त्याच्यानंतर मग मला सांख्य, तंत्र आणि लोकायत या 3 प्रकारच्या भारतीय दर्शनांच्याकडे वळावं लागलं. याचं कारण असं की सांख्यांची मांडणी जी आहे ती सांख्यांची मांडणी, सांख्यांचे अनेक ग्रंथ उपलब्ध नाहीये. सांख्यांची मांडणी प्रामुख्याने सांख्य आपल्याला माहिती आहे की कारिकांच्या आधारानेच केली जाते. त्यामुळे देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी त्याचा खूप आधार घेऊन की जे सांख्य आपल्याला सांख्यांचे ग्रंथ आपल्याला उपलब्ध नाही आहेत त्या अनुपलब्ध ग्रंथामधल्या सांख्यांची मांडणी तंत्राला जवळची आहे. आणि याला पुरावा म्हणून त्यांनी शंकराचार्यांचं जे ब्रह्मसूत्रांवरचं भाष्य आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सांख्यांना प्रधानमल्ल मांडलेलं आहे, या प्रधानमल्ल म्हणून मांडलेल्या भाषाचा अनेक वेळा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मला शंकर भाष्य, त्याच्यामध्ये त्याचा पूर्वपक्ष उत्तरपक्ष, सांख्यकारिका वगैरे सांख्यांचा अभ्यास करावा लागला. आणि मग मला तंत्राकडेही वळावं लागलं, कारण सांख्य जर तंत्र नसेल तर तंत्र काय आहे हे मला मुळामध्ये कळलं पाहिजे. आणि मग तंत्रापेक्षा सांख्य हे वेगळे कसे आहेत हे तर मांडता येईल मला, परंतु तंत्र काय आहे आणि तंत्र ही यातुविद्या आहे का की तंत्र हे एक दर्शन आहे याच्याबद्दलही मला मांडणी करावीशी वाटली. आणि या सगळ्यातनं पुढे मग मी लोकायतांच्या पर्यंत पोहोचले. तर लोकायतांच्या पर्यंत पोहोचताना तर आणखीनच कसरत होती, कारण लोकायतांच्या बद्दल तर काहीच कुठलंही पुस्तक उपलब्ध नाही. आणि म्हणून मग लोकायतांचे ग्रंथ जाळून टाकले. लोकायतांच्या बद्दल अतिशय कोणत्याही प्रकारचा आदर नव्हता, त्यांच्यावरच्या दुष्टाव्यानी हे सगळं केलं वगैरे वगैरे इथपासून त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लोकायत या प्रकरणामध्ये त्याचा सगळा उहापोह केलाय. त्यामुळे मग लोकायत याच्याबद्दल मला विचार करावा लागला. मग हे करत असताना मला अनेक गोपीनाथ कविराजांसारख्या पंडितांच्या लेखांचा, पुस्तकांचा उपयोग झाला. कौटिल्यांचा अर्थशास्त्र, सर्वदर्शन संग्रह, सर्व सिद्धांत संग्रह वगैरे वगैरे सगळ्या पुस्तकांचा उल्लेख म्हणजे उपयोग झाला. आणि वेदांची आणि उपनिषदांची भाषांतर जी अनेक ठिकाणी, म्हणजे मग ती इंग्रजी मधली असतील, मराठी मधली असतील, हिंदी मधली असतील. हिंदी माझं बऱ्यापैकी होतं त्यामुळे मला ती भाषांतर वाचता आली. असं सगळं, या सगळ्यामध्ये अतिशय महत्वाचा उल्लेख मी करणार आहे. आणि आज मी जी मांडणी करणार आहे ती देवीप्रसाद चट्टोपाध्यायांनी लोकायतांची मांडणी काय केली हा पूर्व पक्ष, आणि माझ्या दृष्टीने लोकायत काय आहेत हा उत्तर पक्ष, हा मी तुमच्यासाठी मांडणार आहे. म्हणून मी लोकायत क्रिटिकल स्टडी याच्यामध्ये बाकीच्या कुठल्याही प्रकरणांचा विचार करणार नाही, कारण तो विचार करायला लागले ना तर एकेका प्रकरणासाठी मला पूर्व पक्ष उत्तर पक्ष मांडताना सुद्धा माझी दमछाक होईल आणि तुम्हाला ऐकताना कंटाळा येईल. त्यामुळे लोकायतांच्या बद्दलच बोलायचं असा मी एक विचार केला. तर हे सगळं करत असताना मला फार मोठ्या एका महाराष्ट्रातल्या विचारवंतांच्याकडनं मदत मिळाली. ती अशी की मागोवा नावाच्या एका पुस्तकामध्ये नरहर कुरुंकर यांनी लोकायत या पुस्तकाचं
म्हणजे देवीप्रसाद चट्टोपाध्यायांनी केलेल्या या प्रतिपादनाचं एक सामग्र्याने विचार जो केलेला होता आणि त्याच्यामधली बलस्थानं आणि त्याच्यामधल्या त्रुटी या ज्या दाखवून दिल्या होत्या, तो म्हणजे ते एक मोठं प्रकरण माझ्या वाचनात आलं आणि मला असं वाटलं की या विचारांना अशा प्रकाराने एक दिशा असू शकते. कारण असं होतं की विचारवंत ज्या वेळेला एखादं 650 ते 700 पानांचं मोठं पुस्तक लिहितो आणि त्यानंतर त्या प्रकारच्या अनेक पुस्तकांचा तो ज्या वेळेला विद्वान असा लेखक आहे असं आपण बघतो, त्यावेळेला त्या विचारांचं खंडन करण्याचं एक फार मोठं दडपण हे मनावरती असतं. तेव्हा असे मार्क्सवादी अभ्यासक आणखीन कोण कोण आहेत, तर कॉम्रेड डांग्यांच्या बसनं आपल्याला ही परंपरा दिसते की ज्यांनी अशा प्रकाराने भारतीय इतिहासाचं, भारतीय तत्वज्ञानाच्या इतिहासाचं पण विवेचन किंवा त्याची मांडणी ही मार्क्सवादी विचारातनं केलेली आहे. कोसंबी आहेत याच्यामध्ये, त्याच्यानंतर मराठीमध्ये सरा गाडगीळ आहेत, त्याच्यानंतर JNUच्या प्रोफेसर सुमन गुप्ता आहेत आणि देवीप्रसादांच्याच पुस्तकाचं सरा गाडगिळांनी थोड्याफार प्रमाणामध्ये उपयोग करून आणि त्याच्यावरती त्यांनी पण स्वतः एक पुस्तक लिहिलेलं मराठीमधलं आहे. तेव्हा या सगळ्या मार्क्सवादी विचारवंतांच्याही लेखनाचं एक परिशीलन मला करावं लागलं. तर आता थोडक्यामध्ये सांगते की मार्क्सची डायलेक्टिकल मटेरियलिझम ही काय पद्धत आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की हा द्वंद्वात्मक भौतिकवाद जो आहे तो मार्क्सनी असं म्हणतात की हेगेलच्या विचारसरणीचा त्यांच्यावरती खूप प्रभाव होता आणि त्यांनी असं म्हटलं की हेगेलच्या दर्शनामध्ये तत्वज्ञान हे डोक्यावर उभं होतं, ते मी त्या पायावर उभं केलं वगैरे. याचा अर्थ असा की त्यांचं म्हणणं असं की आपण जर इतिहासाचा विकास बघायला गेलं किंवा मानवाच्या विचारांचा विकास बघायला गेलं तर आपल्याला 5 पायऱ्यांमध्ये तो विकास दिसून येतो. त्याच्यामध्ये अतिप्राचीन काळ आहे किंवा आदिम काळ, ज्याला आपण प्रिमिटिव्ह कम्युनिझम असं म्हणू शकू. कम्युनिझमच्या विचारसरणीमध्ये हा प्रिमिटिव्ह कम्युनिझम आहे. या ठिकाणी समाज अतिशय आदिम अवस्थेत आहे. इथे कोणत्याही प्रकारची सामाजिक संस्था अस्तित्वात नाही. तिथे कुटुंब संस्था नाही, विवाह संस्था नाही, शिक्षण संस्था नाही, राज्य संस्था नाही, काहीच नाही. फक्त आदिम अवस्थेमध्ये माणूस आहे, त्याला शेतीचं ज्ञान नाही वगैरे वगैरे. या अतिप्राचीन काळामध्ये समाजामध्ये कुठल्याही प्रकारची वर्गव्यवस्था नाही. हा वर्गविहीन अशा प्रकारचा समाज आहे आणि या वर्गविहीन समाजाचं पुढे जर रूपांतर झालेलं आहे ते वर्गाधिष्ठित अशा प्रकारच्या समाजामध्ये झालेलं आहे की जिथे पहिल्यांदा आहे रे आणि नाही रे अशा प्रकारचा भेद आपल्याला समाजामध्ये दिसून यायला लागला की मीन्स ऑफ प्रोडक्शन किंवा ज्यांनी उत्पादनाच्या साधनं ही आपल्या हातामध्ये घेतली. आता उत्पादनाची साधनं असं म्हणत असताना आदिम समाजाने थोडीच प्रगती केलेली आहे. तेव्हा असं नाही की त्यांनी यंत्र बनवली आणि ते यंत्रांचे मालक बनले, म्हणजे भांडवलशाहीमध्ये ज्या प्रकारांनी आहे तसं नाहीये. पण तरी सुद्धा अगदी आदिम समाजामध्ये लागणारी काय धनुष्यबाणासारखी आयुधं असतील किंवा शेतीसाठी लागणारी आयुधं असतील वगैरे, या ठिकाणी त्या एका वर्गाने त्याच्यावरती वर्चस्व मिळवलं आणि तिथून गुलामगिरीच्या कामाला किंवा बिगिनिंग ऑफ क्लास डिवायडेड सोसायटी, स्लेव्हरी याला सुरुवात झाली. त्याच्या पुढची जी पायरी आहे की त्या ठिकाणी मग सरंजामशाही आपल्याला आलेली दिसते आणि सरंजामशाही नंतर आपल्याला भांडवलशाहीचा विकास किंवा उदय झालेला दिसतो. आणि शेवटची जी अवस्था आहे जी मार्क्सच्या विचारसरणीच्या दृष्टीतनं शेवटची अंतिम अवस्था जी एनलाइटन्ड स्टेट आहे किंवा जी फायनल स्टेज आहे कम्युनिझमची, ती कम्युनिझमची एनलाइटन्ड स्टेट आहे की जिथे विदरिंग अवे ऑफ द स्टेट हे जे मार्क्सनी बाकीत करून ठेवलेलं आहे की राज्य अशा प्रकारची राज्याची म्हणजे राज्य शासनाची जी काही संस्थात्मक बांधणी आहे त्याची गरज राहणार नाही आणि लोक इतकी सुजाण आणि इतकी सुविद्य होतील की मग त्या ठिकाणी राज्य शासन ही संस्था संपुष्टात येईल. विदरिंग अवे ऑफ द स्टेट अशा प्रकारांनी त्या 5 पायऱ्या मांडल्या आहेत आणि असं म्हटलंय की प्रत्येक पायरी ही
नंतरच्या येणाऱ्या पायरीमुळे त्या पायरीचा एक नाश असा जरा एक वाईट शब्द आहे, आपण असं म्हणू की त्या पायरीचा विलय झाला त्याच्यात. म्हणजे असं की प्रिमिटिव्ह कम्युनिझम हा अतिप्राचीन काळात होता आणि तो कशामध्ये विलय पावला, तर ज्या वेळेला ज्या वेळेला आहेरे आणि नाहीरे अशी एक सुरुवात झाली आणि थोडीशी का होईना समाजाने एक प्रगती केली आणि त्या काळामध्ये समाजामध्ये पहिल्यांदा वर्गभेद हा निर्माण झाला. मग तिथून ते सरंजामशाही. आता हे सगळं जे आहे तर त्या सगळ्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे, त्याचा परिणाम म्हणून तत्वज्ञान, धर्म, कायदा, नीती, कला, त्याच्यानंतर साहित्य या सगळ्याचा विकास या अर्थशास्त्राने निर्माण केलेल्या समाजाच्या रचनेतनं आपल्याला झालेला दिसतो. आणि म्हणून कुठल्याही समाजाचा आपण ज्या वेळेला अभ्यास करतो त्यावेळेला या पद्धतीने अभ्यास केलेला जास्त योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा आता मला माझ्या पीएचडीच्या या विषयामध्ये या पद्धतीबद्दलचे आक्षेप याचा विचार करणं भाग होतो की मुळामध्ये ही पद्धत अतिशय योग्य आहे का, कोणत्याही प्रकाराने पूर्वग्रह दूषित असं मन न ठेवता मला जर याच्याकडे बघायचं होतं तर आधी मुळामध्ये ही मेथड काय आहे आणि या मेथड बद्दल काय कोणी म्हटलेलं आहे असं मला वाचणं भाग होतं. फक्त 2च मुद्दे मी या ठिकाणी मांडते आणि पुढे जाते की मुळामध्ये इतिहास, अर्थ, तत्वज्ञान, वाङ्मय, कला, विज्ञान हे सगळं या प्रकारच्या अर्थशास्त्रीय प्रगती किंवा अधोगतीशी निगडित आहे का, आणि ते त्याच पद्धतीने सार्वकालिक सर्व जगामध्ये विकासाच्याच दिशेने वाटचाल करत आहे का, हा प्रश्न या पद्धतीला अनेक विचारवंतांनी या पद्धतीशी निगडित असलेल्या विचारांच्या बद्दल निर्माण केलेला आहे. आणि अनेकांनी असं म्हटलंय की इतिहास हा उत्तरोत्तर माणसांनी केलेल्या प्रगतीचंच निर्देशक आहे असं नाही, तर त्या इतिहासामध्ये वेळोवेळी काही अधोगती दिसते, काही प्रगती दिसते. त्यामुळे इतिहासामुळे संस्कृतीचा लय, नाश, पाशवी वृत्ती हे वारंवार समाजाची निर्मिती असंही झालेलं दिसतं असं मानले आहे. त्याच्यानंतर मला एक अतिशय चांगलं पुस्तक मिळालं की ज्याच्यामध्ये मार्क्सवादी म्हणजे डायलेक्टिकल मटेरियलिझम या मार्क्सवादी विचारसरणीचाच अभ्यास केलेला आहे माल्विन रॅडर नावाच्या एका विचारवंतांनी. आणि त्याचं एकच वाक्य सांगते, तो म्हणतो की मार्क्सिस्ट देशांमध्ये विज्ञानाची प्रगती ही तथ्यांच्या आधारे होत नाही. म्हणजे विज्ञान हे तथ्य आधारित आहे ना, फॅक्ट याच्यावरती आधारित आहे ना, की जे काही आहे निसर्गामध्ये आहे, जे अनुभवाला येतं आणि त्याच्यावरनं विज्ञान ठरतं. माल्विन रॅडर म्हणतो नाही नाही, मार्क्सवादी जे देश आहेत ना त्यांच्यात विज्ञानाची प्रगती तथ्यांच्या आधाराने न होता मार्क्सच्या पद्धतशास्त्राप्रमाणे म्हणजे डायलेक्टिकल मटेरियलिझम प्रमाणे होते. हे माल्विन रॅडरसन त्यांनी पण पुष्कळ एक 250-300 पानाचं पुस्तक लिहिलं आहे की जे मार्क्सिस्ट मेथडॉलॉजीचं क्रिटिक आहे. तेव्हा भारतीय तत्वज्ञानाच्या बद्दलचं हे जे सगळं आहे, आता या सगळ्या मांडणीमध्ये मी बौद्ध आणि जैन दर्शनं घेतली नाहीत, कारण या सगळ्याची मांडणी करता करताच माझी जी प्रचंड दमछाक झाली. तेव्हा यातलं काहीही न घेता मी लोकायत यांच्याबद्दल मांडणी करणार आहे. सुरुवातीला मी असा विचार केला होता की थोडं प्रत्येक ह्याच्याबद्दल थोडं थोडं सांगावं, पण ते थोडं थोडं सांगून काही पुरं पडलं नसतं, म्हणून मग लोकायत यांच्याबद्दल देवीप्रसाद चट्टोपाध्याय काय म्हणतात आणि मग माझं काय त्याच्यावरती म्हणणं आहे हे मी तुमच्या समोर मांडणार आहे. यालाच नमनाला गडाभर तेल झालं, पण तरी सुद्धा हे दिलेल्या वेळामध्ये मी संपवण्याचा प्रयत्न करते. आणि याच्यामध्ये आता लोकायत जे आहे तर हे लोकायत काय आहेत, तर अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे एक भारतीय भौतिकवादी दर्शन आहे आणि भारतात भौतिकवादी दर्शनं बाकीची कुठलीच नाही आहेत, फक्त लोकायत हे भौतिकवादी दर्शन आहे ज्यांना चार्वाक दर्शन असं पण म्हटलं जातं. या चार्वाक दर्शनाची मांडणी यांनी केलेली आहे
त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकायत, चार्वाक या नावावरनं बराच वेळ उहापोह केलाय आणि मग असं म्हटलंय की या चार्वाकांचं काहीच उपलब्ध नाहीये आणि म्हणून यांचे ग्रंथ जाळून टाकलेत आणि अतिशय यांच्याबद्दल कोणालाही ममत्व नाहीये आणि म्हणून यांच्याबद्दल क्रूर अशा प्रकारची वागणूक आहे. आता हे सगळं करत असताना लोकायतांच्या बद्दल देवीप्रसाद पुढे जेव्हा जातात त्यावेळेला ते म्हणतात की लोकायत आणि तंत्र यांच्यामध्ये ते एक काहीतरी साम्य शोधायला बघतात आणि असं म्हणतात की तंत्र यांची जी काही यांचे जे काही विधी आहेत म्हणजे यांची जी काही रिच्युअल्स आहेत, रिच्युअल्सला विधी हा मराठीमध्ये शब्द आहे, तर विधी म्हणजे कायदा नाही, या ठिकाणी रिच्युअल्स याला मी विधी हा मराठी शब्द वापरलाय कारण तोच सगळीकडे वापरतात म्हणून. तर यांचे जे काही रिच्युअल्स आहेत ना लोकायतांचे, हे खरं म्हणजे तांत्रिकांचे विधी आहेत. कारण तांत्रिक काय करतात तर त्यांना भौतिक प्रगती हवी आहे, त्यांना भौतिक सगळी सुख समृद्धी हवी आहे वगैरे वगैरे. याचं कारण की लोकायत विचार हाही ते आदिम समाजाचं निदर्शक म्हणूनच बघतात. आता हे जे वर्ल्डली रिच्युअल्स आहेत म्हणजे या जगाच्या संदर्भामध्ये असणारे जे काही यातुविधी आहेत, हे सगळे यातुविधी हे सगळ्या प्रकारच्या भौतिक अशा प्रकारच्या आशा आकांक्षा पुऱ्या करणारे आहेत का? आणि मग जर आपल्याला लोकायत हे तर्क कठोर अशा प्रकारचे विचारवंत दिसत असतील, कारण देवीप्रसाद तीही मांडणी करतात की ते तार्किक आहेत, मग त्या तर्कामध्ये कोणत्याही प्रकारच्या अशा रिच्युअल्सना मान्यता मिळू शकते का? कारण जर अशा प्रकारे लोकायत किंवा चार्वाक हे जर तार्किक असतील आणि ते जर अनुभववादी असतील तर ते अनुभववादी कोणत्या प्रकारच्या रूढी परंपरांना मान्यता देतील? मग किती प्रकारांनी लोकायतांची त्यांनी कोणकोणत्या ग्रंथांमध्ये उल्लेख केलेले आहेत. आता हे उल्लेख फार गंमतशीर आहेत बरं का. किती उल्लेख लोकायतांच्या बद्दल गौरवाचे उल्लेख हे खुद्द देवीप्रसादांनीच नोंदवलेले आहेत. शुक्रनीतीसार याच्यामध्ये लोकायतांची तर्कविद्या आहे म्हणे. मनू आणि मनूचा जो कॉमेंटेटर म्हणजे भाष्यकार जो आहे मेधातिथी, त्यांनी लोकायतांच्या बद्दल काहीतरी चांगला उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर महाभारतातल्या वनपर्वामध्ये द्रौपदी म्हणते की ती बारहस्पत्य जाणते आणि तिने बारहस्पत्य तिच्या पित्याच्या दरबारी एका बारहस्पत्य पारंगत ब्राह्मणाच्या तोंडनं जाणून घेतलाय. त्याच्यानंतर षड्दर्शन समुच्चयामध्ये लोकायतांना मणिभद्र हा अनुभववादी म्हणतो. त्यामुळे ते प्रत्यक्षाला प्रमाण मानणारे अनुभववादी असावेत आणि ही लोकायत ही अशा प्रकारची विद्या असावी. देवीप्रसादांनीच चाणक्यांचाही उल्लेख केलेला आहे अर्थशास्त्र, की कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये लोकायत ही विद्या समुच्चयात गणली गेलेली एक महत्वाची विद्या आहे. की राजपुत्रांच्या अभ्यासक्रमामध्ये काय काय असावं तर त्याच्यामध्ये लोकायत या म्हणजे त्याच्यामध्ये सांख्य आहे, योग आहे आणि लोकायत आहे आणि याला अन्वीक्षिकी असं म्हटलेलं आहे. तर हे जे तीन भारतीय दर्शनांचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे त्यात लोकायत हा का शिकवण्याचा विचार आहे याचाही आपल्याला विचार करावा लागेल. मग लोकायत दर्शन हे जर प्रत्यक्षानंच मानणारं असेल आणि जर त्यांचं तत्वज्ञान सर्वदर्शन संग्रहामध्ये आपल्याला सिस्टमॅटिकली म्हणजे एक व्यवस्थित रीतीने मांडलेलं दिसतं, तर त्याच्यावर देवीप्रसादांचा आक्षेप असा की सर्वदर्शन संग्रहकार जे आहेत ते अद्वैत वेदांताच्या बाजूनी आहेत, म्हणजे त्यांचं पूर्वग्रह दूषित असं मत आहे आणि म्हणून ते लोकायतांची मांडणी व्यवस्थित करणार नाही. आता खरं म्हणजे भारतीय परंपरा ही जी आहे ही ज्या वेळेला एखाद्या वेळेला पूर्वपक्ष मांडत असते त्यावेळेला तो पूर्वपक्ष जास्तीत जास्त नेटकेपणाने मांडण्याचा प्रयत्न करत असते, पण त्यांचा त्याला अशा प्रकारांनी आक्षेप आहे. आता याच्यामध्ये प्रत्यक्ष याला जर प्रमाण मानलेलं आहे आणि ते जर मानल्यानंतर बाकी सगळं लोकायतांनी नाकारलंय असं सर्वदर्शन संग्रह म्हणतो, तर त्या सर्वदर्शन संग्रहाप्रमाणे ईश्वर, आत्मा, स्वर्ग, मोक्ष, मुक्ती, पुनर्जन्म सगळं नाकारलेलं, तर मग या सगळ्या दर्शनामध्ये आपल्याला काय दिसतं? या सगळ्या दर्शनामध्ये याला कुठे तंत्र असं म्हटलेलं आहे का? सर्वदर्शन संग्रहात कुठेही म्हटलेलं नाहीये. या ठिकाणी फक्त असं म्हटलेलं आहे
की हे जे दर्शन आहे हे अनुमान मानेल का नाही. तर देवप्रसाद चट्टोपाध्यायांना असं वाटतं की हे अनुमान मानणारे असते, पण जर चार्वाक हे प्रत्यक्षालाच प्रमाण मानत असतील तर कदाचित अनुमान हे मान्य करताना सुद्धा त्यांना अडचण येऊ शकते. कारण अनुमानामध्ये आपल्याला केवळ प्रत्यक्ष याच्या पलीकडे एक वैगमनिक उडी म्हणजे इंडक्टिव्ह लीप घ्यावी लागते, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पक्ष आणि साध्य याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला म्हणजे मेजर टर्म आणि मायनर टर्म याला जोडणारा मिडल टर्म असतं त्याच्यामध्ये आपल्याला एक सार्वकालिक अशा प्रकारचं विधान जेव्हा लागतं त्या विधानामध्ये आपण काही पाहिलेल्या गोष्टींपासून तिथे जातो आणि ते प्रत्यक्षाच्या पलीकडे जातं. त्यामुळे प्रत्यक्षाच्या ठिकाणी आपल्याला याला मान्यता कशाला अनुमानाला फारशी मान्यता देता येत नाही. तेव्हा मग त्यांनी देवीप्रसादांनी असं म्हटलं की बुद्धघोष हे त्यांना वितंड सत्ता असं का म्हणतात. तर बुद्धघोष वितंड सत्ता म्हणतात कारण यांना एका प्रकाराने असं दाखवून द्यायचंय की जेवढी सगळी दर्शनांची मांडणी भौतिकवादाच्या पलीकडे जाणारी आहे ती भौतिकवादाच्या पलीकडे जाणारी मांडणी ही कुठेही समाधानकारक तर्काला धरून अशा प्रकारची मांडणी नाहीये. मग खरं म्हणजे लोकायत हा प्रोटो मटेरियलिझम किंवा प्रिमिटिव्ह मटेरियलिझम अशा प्रकारचा पण असू शकेल का. कारण देवप्रसादांनीच उल्लेख केलाय सर्व सिद्धांत संग्रहाचा. त्या सर्व सिद्धांत संग्रहामध्ये असं म्हणतात कृषी गोरक्ष वाणिज्य दंड नीत्यादिविबुधा दृष्टीरेव सदोपायी भोगान अनुभवेत भुवी असं लोकायत आहे. मग लोकायत अन्वीक्षिकी असं का बरं म्हटलंय याच्यामध्ये. कौटिल्यांनी त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये त्याला अन्वीक्षिकी असं का म्हटलंय. तर 3 जे अन्वीक्षिकी सांगितल्या आहेत लोकायत, सांख्य आणि योग, त्याच्यात मला असं वाटतं की ह्या मेथड्स आहेत आणि या मेथडमध्ये अध्यक्षिक म्हणजे लोकायत ही इम्पिरिकल मेथड आहे. म्हणजे काय प्रत्यक्षाला प्रमाण मानणारी आहे. त्याच्यानंतर तार्किक आहे सांख्य म्हणजे काय अनुमानाला प्रमाण मानणारे सांख्य आहे. कारण यांनी सर्वदर्शन संग्रहावरती संस्कृतमध्ये ज्यांनी टीका केली अभ्यंकर शास्त्री त्यांनी पण तार्किक असं म्हटलंय सांख्यांना. आणि मी योगाकडे बघताना जेव्हा अर्थशास्त्र घेते त्यावेळेला मला असं वाटतं की योग ही कदाचित एक हार्मोनॉयटिकल मेथड असू शकेल. कारण योगामध्ये ज्या प्रकाराने शब्दांचा अर्थ केला पाहिजे तो अर्थ समजण्यासाठी काही विशिष्ट एक पातळी असली पाहिजे अशी मांडणी एक असू शकते. ही अन्वीक्षिकी राजाला का उपयोगी आहे तर लोकसिद्ध राजा ही परमेश्वर हा ही अर्थशास्त्राची मांडणी आहे आणि म्हणून लोकायत याची मांडणी. आता ही एम्पिरिकल मेथड कशी आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे असं मानल्यानंतर मग ज्या ठिकाणी आपल्याला जिथे कुठे प्रमाण पाहिजे व्हेरिफिकेशन पाहिजे म्हणजे काय की आपल्याला पडताळणी पाहिजे त्याची. मग ती पडताळणी कशी पाहिजे तर ती पडताळणी पुन्हा प्रत्यक्षाच्या आधारे पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला इतिहास सुद्धा जर प्राचीन इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्याची पडताळणी जर आर्टिफॅक्ट म्हणजे संशोधित केलेल्या वस्तूंच्या आधाराने करायची असेल जशी मोहनजोदडोची संस्कृती आहे हडप्पाची संस्कृती आहे तर त्या ठिकाणी आपण काय बघतो तर ही या प्रकारची पद्धत आणि त्याच्या बरोबर पुन्हा तर्क वापरतो म्हणजे रिझन आणि एक्सपिरियन्स असं दोन्ही आपण त्या ठिकाणी वापरत असतो. मग इथे ज्या वेळेला कौटिल्यांनी याच्यामध्ये अन्वीक्षिकेचा उपयोग केलेला आहे आणि त्याच्यात लोकायतांचा वापर केलेला आहे त्याच्यात आपल्याला असं दिसतंय की सायंटिफिक आउटलुक म्हणजे एक शास्त्रीय विचार पद्धतीला मान्यता देणारा आणि क्रिटिकल थिंकिंग म्हणजे असं म्हणूया की अतिशय विचक्षण अशा प्रकाराने विचारांची पद्धत. मग हे शास्त्राला विज्ञानाला प्रगतिशील असं प्रगतीपथावर नेणार आहे ना. आपल्याला जर आपण इतिहासामध्ये बघितलं तर आपल्याला असं दिसतं की आयुर्वेदाचा अभ्यास, गणिताचा अभ्यास, भूमितीचा अभ्यास, पंचांगांचा अभ्यास, नक्षत्रशास्त्राचा अभ्यास या सगळ्या ठिकाणी व्हेरिफिकेशन प्रिन्सिपल आणि प्रत्यक्षाला प्रमाण मानून गेलेले लोक आणि हे सगळं कदाचित
चाणक्यांना दिसत असेल. आता हे सगळं ज्या वेळेला आपण लोकायत किंवा चार्वाक यांची फिलॉसॉफी रिकन्स्ट्रक्ट करत असतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की लोकायत हे त्यांना अन्वीक्षिकी म्हणजे लोकायतांना चाणक्य हे अन्वीक्षिकी असं का म्हणतात, एक महत्वाचं विचारांचं साधन आहे असं का म्हणतात. तर सरळ असं चाणक्य म्हणतात की याच्यामध्ये आपल्याला अभ्युदय हा मिळतो आणि हा अभ्युदय म्हणजे काय तर प्रगती आहे आणि त्या प्रगतीच्या आधाराने संपत्ती निर्मिती ही होत असते. मग ही संपत्ती निर्मिती कशी तर कृषीच्या आधाराने होते. त्याच्यानंतर बाकी सगळ्या इतर प्रकारच्या कृषी खेरीज ज्या उत्पादनाच्या गोष्टी आहेत आणि कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या अशा उत्पादनांच्या गोष्टींचे उल्लेख आहेत. मी ते सांगत नाही सगळे. मला एवढंच सांगायचंय की ज्या कौटिल्य अर्थशास्त्राचा उल्लेख देवीप्रसादांनी केलेला आहे त्याच कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. आणि असं म्हटलेलं आहे की हे प्रत्यक्ष अगदी अगदी ताजं उदाहरण सांगते की लोकायत म्हणजे त्यांची लोकायतांची जी पद्धत आहे प्रत्यक्ष आधारित याचा उपयोग कुठे केलाय तर ई श्रीधरन यांनी ज्या वेळेला रामेश्वरमचे पंबनचा जो सगळा पूल होता तो पहिल्यांदा वाहून गेला होता पुरामध्ये, त्याचं ज्या वेळेला पुनर्रचना करण्याचं काम केलं त्यावेळेला त्यांनी तिथल्या कोळ्यांच्या मदतीने वाहून गेलेले सगळे त्या पंबनचे खांब जितके शोधून काढता येतील ते शोधून काढले. म्हणजे त्यांनी जी पद्धत वापरली संशोधनाची त्या ठिकाणी त्यांनी चिकित्सक विचार केला आणि त्या चिकित्सक विचाराच्या आधाराने प्रत्यक्षाचा उपयोग केला असं आपल्याला दिसतं. तेव्हा आपल्याला प्राचीन काळामध्येही हे सगळे उल्लेख दिसतात. वास्तुशास्त्राचा आपल्याला अनेक प्रकारांनी म्हणजे टेम्पल आर्किटेक्चर जे आहे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपल्याला लोकायतांचा विचार करायचा असतो त्यावेळेला हा विचार करायला पाहिजे की द्रुपदांनी आपल्या राज्यामध्ये लोकायतांना काय एवढं महत्वाचं स्थान दिलं असेल. तर कौटिल्याच्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं त्याचं असं की दंडनीती जी आहे, जी दंडनीती प्रत्यक्षावर आधारित आहे, अनुमानावर आधारित आहे. दंडनीती म्हणजे काय तर गुन्हेगार कोण आहे ते शोधून काढलं आणि त्या गुन्हेगाराला शासन करणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था यांचा उपयोग जर करायचा असेल तर आपल्याला या पद्धतीचा वापर करावा लागतो. म्हणजे आपल्याला जर गुन्हा याचं नियोजन करायचं असेल किंवा आपल्याला सुरक्षा व्यवस्था वाढवायची असेल किंवा जर आपल्याला न्याय हा चांगल्या पद्धतीने करायचा असेल, आता ही सगळी कर्तव्य जी आहेत ती कर्तव्य करण्यासाठी म्हणून आपल्याला काय करावं लागत असेल तर लोकायत पद्धतीचा वापर हा करावा लागत असेल. मग खरोखर लोकायत आणि धर्म यांचा संबंध काय असू शकतो तर लोकायत आणि धर्म यांचा संबंध हा अर्थ आणि काम यांच्या पुरताच आहे. कारण लोकायतांनी एवढे दोनच पुरुषार्थ मानलेले आहेत आणि याच्या पलीकडे त्यांनी काही यातुविद्येवर आधारित अशा प्रकारांनी कोणत्या गोष्टी केल्या असतील असं काही आपल्याला म्हणायला जागा नाहीये. आणि म्हणून आपल्याला दिसणारं जे लोकायतांचं कौटिल्याच्या आधाराने एक पुनर्दर्शन जे मांडता येतं ते आणि त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या भारतीय अभ्यासकांनी लोकायतांच्या बद्दल जे काही म्हटलेलं आहे ते त्याच्यात आपल्याला असं दिसतं की लोकायत हे अतिशय तर्ककठोर अशा प्रकाराने मांडणी करणारे आहेत आणि इतक्या तर्ककठोर मांडणीला कुठल्याही बाकीच्या प्रामाण्याला किंवा प्रमाणाला जागा नाही आणि त्या प्रमाणाला जागा नाही म्हणून बाकीच्या दर्शनांनी ज्या वेळेला त्यांच्या प्रमाणशास्त्राची मांडणी करायला सुरुवात केली आणि त्याच्यावर जे आक्षेप घेतले त्या आक्षेपांना कदाचित पुरेशी तार्किक उत्तरं देता आली नाहीत म्हणून कदाचित चिडून जाऊन किंवा कदाचित म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की आउट ऑफ फ्रस्ट्रेशन एक वैफल्यग्रस्त स्थितीमध्ये कदाचित असा उल्लेख यांचा चार्वाकांचा केला गेला असेल. पण म्हणून चार्वाक हे तंत्र आणि तंत्रांच्या यातुविद्येप्रमाणे काम करणारे होते असं म्हणायला आपल्याला जागा नाही. कारण असं म्हणण्यामध्ये आपण चार्वाकांचं महत्व अतिशय कमी करतो आणि पुन्हा तंत्र एक दर्शन आहे का तर तंत्र पुन्हा अतिशय व्यामिश्र अशा प्रकाराने आहे आणि तंत्रामध्ये अनेक प्रकार आहेत आणि तेही पुन्हा
यासू विद्या या स्वरूपाचा आहे की त्याच्यापेक्षा आणखीन काही पलीकडे आहे, याचाही विचार या पुस्तकाचं मांडणी करत असताना मला घ्यावा लागला. पण त्याच्याबद्दल आत्ता काही मी मांडणार नाही, कारण आत्ता आपली वेळ संपत आलेली आहे. त्यामुळे माझी मांडणी थोडक्यामध्ये मी आटोपती घेते. मला हे विचार मांडायला इथे तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे. खरं म्हणजे हे काम खूप पूर्वी करून झालेलं आहे आणि त्याची पुन्हा मांडणी करताना म्हणजे मी अनेक वर्ष मागे गेले आणि त्यावेळची माझी मनस्थिती काय होती हे थोडंसं मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि मग आज ज्या वेळेला मी मागे वळून पाहते त्यावेळेला मला असं वाटतं याच्यावर मी फक्त थोडक्यामध्ये आपले कोल्हापूरचे दीक्षित सर होते ना, त्यांच्याबद्दल सांगते की याच देवीप्रसाद चट्टोपाध्यायांच्या ब्रह्मसूत्रांच्या एका मांडणीवर आणि सांख्य अवैदिक आहेत ब्रह्मसूत्रांच्या आधाराने त्यांनी मांडलं याच्याबद्दल मी मतपमध्ये एक पेपर सादर केला होता आणि नंतर तो परामर्शमध्ये प्रसिद्ध झाला. तर मतपमध्ये मी पेपर सादर केल्यानंतर मला जेव्हा माझ्या बरोबर दीक्षित सर बोलत होते तेव्हा म्हणाले, अहो त्या देवीप्रसादांना इतकं पालसं पाडायला तुम्हाला इतकं सगळं मांडायची काय गरज होती. म्हटलं सर तसं नाही आहे, देवीप्रसादांची मांडणी अतिशय तर्कशुद्ध अशा प्रकारची आहे आणि केवळ एकटे देवीप्रसाद नाही आहेत तर मार्क्सवादी पद्धतीने भारतीय दर्शनांचा मागोवा घेणारी विचारवंतांची एक मांदियाळी आहे आणि जी अनेक काळपर्यंत प्राध्यापक सुमन गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कार्यरत होती. त्यामुळे या सगळ्या विचारसरणीचा मागोवा घेणं हे गरजेचं होतं. काळाच्या ओघामध्ये आता कदाचित ती गरज राहिली नसेल, माहिती नाही. पण मला विनंती तुम्ही अशी केली की मी PhD बद्दलच बोलावं म्हणून मी हे सगळं उपद्व्याप केला. नाही तर मी म्हटलं होतं की सरांना की म्हटलं आता ते मागे सुटलं सगळं माझं, त्याच्यानंतर आता अनेक विषयांचा अभ्यास केलाय तर त्यातल्या एखाद्या विषयावरती सुद्धा मला बोलायला तुम्ही सांगितलं तर आवडेल. परंतु तुमची ही जी व्याख्यानमाला आहे ती मुख्यत्वे करून तत्वज्ञानाच्या याच्याबद्दल माहिती देणारी आहे म्हणून मी या विषयावरती माझे विचार थोडक्यामध्ये मांडले. सगळी प्रकरणं घेऊ शकले नाही. केवळ लोकायत हे देवीप्रसादांनी कसं मांडलंय आणि मला कसं दिसलं आणि त्याची मांडणी मी कशी केली एवढंच तुमच्या समोर मांडलंय. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप खूप आभारी आहोत. जर आपली परवानगी असेल तर आपण कुणाला प्रश्न असतील तर विचारायला द्यायचे का? हो, मला उत्तरं देता आली तर देते. नक्की नक्की. तर मी सर्व श्रोत्यांना विनंती करतो, आवाहन करतो, जर आजचा जो व्याख्यानाचा विषय होता त्या विषयाला अनुसरून आणि जे व्याख्यान झालं त्याला अनुसरून काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपण विचारा. आपल्याला संशोधनामध्ये कामाला येतील, आपल्या विद्यार्थ्यांना कामाला येतील. मॅडम, माझा एक प्रश्न असा होता, म्हणजे प्रश्न नाही परंतु एक जिज्ञासा आहे. मी एक पुस्तक वाचलं होतं त्याच्यामध्ये आगमांना तंत्र म्हटलेलं आहे, तर त्याचा आणि काही रेफरन्स येतो का मग इथे? हो, म्हणजे भारतीय दर्शनांमध्ये ना आगम आणि निगम असे दोन शब्द वापरले जातात. परंतु त्याची म्हणजे मला असं वाटतं की तंत्राला आगम म्हणतात, बरोबर आहे, चूक नाहीये काही. अनेक ठिकाणी तंत्रांचा उल्लेख आगम असा होतो आणि मग वेदांना निगम असं म्हणतात. परंतु काही ठिकाणी वेदांना सुद्धा आगम असं म्हणतात. म्हणजे मग वैदिक आगम आणि तांत्रिक आगम असा एक त्याच्यामध्ये फरक कदाचित करता येईल. परंतु बहुतांश ज्या वेळेला आगम हा वापरला जातं ते तंत्राच्या संदर्भात वापरलं जातं आणि तंत्राचे अनेक ग्रंथ जे आहेत ते सहसा असे उपलब्ध असणारे किंवा त्याच्यावरती त्याचं इंग्रजी भाषांतर वगैरे असं उपलब्ध असणारं असं नाहीये. त्याच्यावरती आधारित अशी अनेक पुस्तकं आपल्याला बघायला मिळतात. धन्यवाद मॅडम. ओके, डॉक्टर वेदप्रकाश. हा सर, बगाडे सर बोलते. हा, विचारा. मॅडमला एक जस्ट एक क्युरियोसिटी म्हणून मॅडमला एक प्रश्न विचारू इच्छितो. बिलकुल सर, विचारा. मॅडमचा हा जो
मार्क्सवादाचा जो अभ्यास आहे त्याबद्दल आम्ही आतापर्यंत अनभिज्ञ होतो. खर तर मॅडमशी बोलताना हे जाणवलं पण नाही. त्यांनी पूर्णतः स्वतःला तत्वज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिल्यामुळे आम्हाला तो विचार मनाला शिवला पण नाही. पण हे वेगळं पण मॅडमचं जाणल्यानंतर आणि मॅडमने मार्क्सवादावरती बऱ्यापैकी अभ्यास केलेला असल्यामुळे मला फक्त इथं एकच विचारायचं आहे की संपूर्ण युरोपच्या मानगुटीवर बसलेलं हे जे मार्क्सवादाचं भूत आहे ते भारतात आल्यानंतर अपयशी ठरतं. हे असं का झालं असावं? मला अहो, तुम्ही चांगला प्रश्न विचारलात अतिशय, पण त्याचा आवाका एवढा मोठा आहे म्हणून मला हसू आलं बरं का. तुम्ही प्रश्न विचारलात म्हणूनही मला हसू आलं, पण या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी लागले ना तर आपल्याला मुळामध्ये भारताच्या तत्वज्ञानाच्या कडे जावं लागेल. याचं कारण असं की ज्या प्रकाराने शोषणाधारित अशी पद्धत आहे असं जे म्हटलेलं आहे ना, तर शोषण हे समाजामध्ये जिथे जिथे होत गेलं तिथे मार्क्सवादाच्या बद्दलचं आकर्षण राहिलं नाही असं नाही, परंतु केवळ भारतातच असं नाही, परंतु आता आपल्याला सगळ्या जगभर असं दिसतं की मार्क्सवादाबद्दलचा जो काही एक आकर्षणाचा भाग होता किंवा त्यातनं उद्याची येणारी जी काही प्रगतीची वाट आहे ती अतिशय सुखदायी असेल अशी वाटण्याची जी परिस्थिती होती त्याच्याबद्दलचा भ्रमनिरास हा झालेला आहे. आणि तेच भारताच्या बाबतीत झालं आणि म्हणून कदाचित असं झालं असेल. पण त्या ठिकाणी आपल्याला खरं म्हणजे भारताच्या दार्शनिक पार्श्वभूमीचा पण विचार करायला पाहिजे आणि तो विचार आपण विस्ताराने कदाचित कधीतरी विचारात घेतला तर जो माझ्या म्हणजे माझ्या प्रबंधाच्या अभ्यासामध्ये पण मी तो केला की मार्क्सवादाची मांडणी बाकीच्या दर्शनांमध्ये मार्क्सवादाला अनुकूल अशी दिसते का आपल्याला? अगदी आदिम काळात सुद्धा दिसत नाही. अगदी ऋग्वेद जरी घेतला तरी त्या ऋग्वेदामध्ये आपल्याला सगळ्या सामाजिक संस्था, त्या सामाजिक संस्थांचे परस्पर संबंध, त्या सामाजिक संस्थांनी समाजाचं हित आहे तर काय होणार आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, ऋतासारखी एक साधी कल्पना घेतली तरी आपल्याला असं दिसतं की ऋषीमुनी असं जाणतात की सगळ्या निसर्गाचं नियमन हे चक्राकार गतीने होतं आणि सगळ्यामध्ये प्रखर बुद्धिशाली जर कोण असेल तर तो मानव आहे आणि या चक्राकार गतीचं खंडन फक्त मानव करू शकतो, बाकी कुठल्याही प्राण्याला ती अक्कल नाही. आणि म्हणून माणसाला सांगितलं की तुझा अहम आणि तुझा भोग याच्यावरती तू बंधन घाल, कारण बाकी शोषण कुणीही इतर करू शकणार नाही, तूच करू शकशील. आणि म्हणून कर्तव्यनिष्ठ अशा प्रकारची दृष्टी मानवाला दिली ना, जी इतर कुठल्याही संस्कृतीमध्ये आहे असं मला वाटत नाही. हे अगदी थोडक्यात बरं का. पण आता मी असं म्हणणार नाही की म्हणून आधुनिक काळामध्ये सगळेच त्या दृष्टीने वागतात, परंतु एक लक्षात घ्या की 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जोपर्यंत इंग्रजी विचार भारतामध्ये शिक्षणामधनं आला नाही तोपर्यंत हेडॉनिझम म्हणजे आपण काय म्हणूया त्याला, काय म्हणतात हेडॉनिझमला मराठीत पटकन सांगा? सुखवाद. बरोबर. तर हा सुखवाद आणि कर्तव्यवाद याची पहिल्यांदा टक्कर झाली 19व्या शतकात. तोपर्यंत सुखवाद माहीतच नव्हता भारतातल्या लोकांना, कर्तव्यच माहित होतं. हक्क याला शब्द सुद्धा नाहीये संस्कृत मध्ये. अंतरकर जर नेहमी म्हणायचे हक्क याला शब्द नाही, अशी संस्कृती कशी असू शकते? अहो पण आहे ना, 19व्या शतकात शब्द आला त्याला. ही चांगली किंवा वाईट गोष्ट आहे मला माहिती नाही, परंतु शोषणाधारित व्यवस्था माणसाच्या अहंकाराने आणि माणसाच्या वासनांनी, इच्छांनी निर्माण होते. माणसांच्या वासनांना आणि शोषणाला जर बंधनात घालणारं काही असेल तर अहंकार सोडून द्या आणि तुम्ही कर्तव्यनिष्ठ व्हा, तुम्ही सुखवादी राहू नका. एक जर वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये आणि 19व्या शतकापर्यंत सगळे संत महात्मे आणि विद्वान सांगत राहिले तर मग मार्क्सिझमला काय इथे कसा थारा असेल हो, असं मला वाटतं बरं का. तुम्ही विचार करा याच्यावरती. पण चांगला प्रश्न विचारला, पण आवाका खूप मोठा आहे. मी अगदी थोडक्यात उत्तर दिलं तुम्हाला. मी जावडेकरांचं आधुनिक भारत हे पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये त्यांनी हेच अशा प्रकारचं विश्लेषण केलेलं आहे गांधीवाद आणि मार्क्सवाद याच्या बाबतीत.
आणि बरं ते बरं बरं. तुमच्याकडून जाणून घेणं अपेक्षित होतं मला. धन्यवाद मॅडम. हो का? थँक्स पण थँक्स. मी जावडेकरांचं पुस्तक नाहीये वाचलेलं. माफ करा, म्हणजे माझ्या हातून निसटलं असेल ते. पण भारतीय दर्शनांचा जो चांगलं आहे. अभ्यास केला आणि त्याच्या मुळाचा अभ्यास केल्यानंतर मला हे दिसतं सगळं. नाही बरोबर. थँक्यू गायधाने सर. थँक्यू मॅडम. पण तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात बरं का. खूप खूप थँक्यू. गायकवाड सर माईक ऑन करा. नमस्कार. नमस्कार. आयोजकांकडनं थोडं परमिशन मिळेल काय? बोलू? हो सर, बोला सर. हा, अमन बगाडे सरांनी, मला जे वाटतंय ते मी सांगतोय की अमन बगाडे सरांनी जी समस्या या ठिकाणी, जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की भारतामध्ये थोडं मोठ्या आवाजात. भारतामध्ये थोडं माईक जवळ धरा. हा. भारतामध्ये कम्युनिझम, हा. ज्याला आपण फोफावला हा शब्द वापरतो, पसरला नाही असं एकंदरीत दृश्य हा. आपल्याला दिसतंय. आणि ते विशेषतः म्हणजे हा. राजकीय वातावरणाकडे बघितलं तर आपल्याला दिसते. एक तर बंगालमध्ये बर. आपल्याला आज दिसत नाही, परंतु आधी बंगालमध्ये आपल्याला दिसतोय आणि आज नाहीये. हा. आणि केरळमध्ये मात्र आपल्याला दिसतो. आणि बाकी स्टेटमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काही मार्क्सिझम किंवा कम्युनिझम सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. मला असं वाटते बगाडे सर की मार्क्सवाद हा वर्ग संघर्षावरती आधारित आहे, पण भारतामध्ये वर्ग संघर्ष नाही, वर्ण संघर्ष आहे. आणि आपल्याकडले जे मार्क्सिस्ट जितके काही नेते, पुढारी, कार्यकर्ते झालेले आहे ते फक्त वर्ग संघर्षच करीत राहिले आणि वर्ण संघर्षाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि म्हणून खरा जो काय आहे की पोटामध्ये दुखत आहे आणि आपण खोकल्याचं औषध घेतो आहे, तर त्यामुळे ते लागू होत नाही ना, असा काहीसा तो प्रकार झालेला आहे असं मला वाटतं. बरोबर बरोबर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. आणखीन काही प्रश्न काही असतील? नाही, बरोबर आहे तुमचा मुद्दा. वर्णसंघर्षाचा विचार केला पाहिजे, कारण भारताच्या संदर्भात तो महत्वाचाच आहे. पण आधुनिक काळाची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला असं दिसतं की वर्णसंघर्षांच्या बाबतीतही भारताच्या प्रांतोप्रांती अनेक विचारवंतांनी याच्याबद्दल लढे उभारले, त्याच्याबद्दल मतं मांडली. महाराष्ट्र त्याच्यात अग्रेसर होता आणि ती सगळी भूमिका ही विचारवंतांनी तयार केली आणि त्याच्यावरती तात्विक उहापोह झाला, त्याच्यावरती विचारविनिमय झाला, त्याच्यावरती कार्यवाही झाली. याही सगळ्या गोष्टीतनं समाज प्रबोधन घडत गेलं. त्यामुळे अनेक प्रांतांमध्ये, अनेक भाषांमधनं अशा प्रकाराने लेखन झालं. आणि हे म्हणजे आपल्याला असं दिसतं की अगदी संतांनी सुद्धा याच्याबद्दल तितक्या प्रखरपणे लिहिलं नसेल जितकं ज्योतिबा फुल्यांनी लिहिलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, परंतु लिहिलं संतांनी सुद्धा. आणि प्रांतोप्रांतीच्या संतांनी लिहिलं आणि विविध समाजाच्या स्तरांमधून संत आले आणि त्यांनी विचार केला. हाही एक त्यातला भाग आहे. पण हे आहेच की वर्णसंघर्षाची दखल ही घ्यायला पाहिजे. आणि वर्णसंघर्षाबद्दल आपल्याला असं दिसतं की 19व्या शतकामध्ये फार मोठ्या प्रमाणात विचार प्रबोधन हे झालेलं आहे. नाही, मी हेच सांगितलं की मार्क्सवाद भारतामध्ये का समोर आला नाही, त्याची पिछेहाट झाली. त्याचं कारणच हे होतं की मार्क्सवाद्यांनी वर्णसंघर्ष जर हातात घेतला असता तर कदाचित ते आज राजसत्तेवर सुद्धा येऊ शकले असते. परंतु काय आहे, वर्ग संघर्ष म्हणजे मार्क्सनी ज्याप्रमाणे म्हटलं अगदी तेच, तर त्यामुळे ते कदाचित या ठिकाणी तितके त्यांना काय म्हणू आपण की यशस्वी होऊ असू शकतं. हे एक कारण असू शकतं. बरोबर. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. या सर्वांना 300 वर्षाचा गुप्त कालखंड आणि इंग्रजांचं आपल्यावरती असणारं वर्चस्व, यामुळे हा प्रश्न भारतामध्ये बिकट झालेला आहे असं मला वाटतं. ओके, थँक्यू सर.
तर प्रश्न संपलित असं मी गृहीत धरतो आणि शेवटचा टप्पा आभाराचा. तर आमच्या मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाच्या वतीने तत्वज्ञान विभागाच्या वतीने आयोजित या तत्वप्रकाश व्याख्यानमालेमध्ये आज डॉक्टर शुभदा जोशी मॅडम आल्यात. त्यांनी मार्क्सवाद पद्धतीने भारतीय तत्वज्ञानाचा जो अभ्यास झाला आहे त्यावर त्यांनी जे चिकित्सक समीक्षा केली आहे त्यातला काहीसा भाग आपल्या समोर मांडलेला आहे. वास्तविक पाहता त्यांच्या त्या प्रबंधाचा जो विषय आहे तो व्यापक आहे आणि तो इतका सगळा व्यापक असलेला विषय त्यांनी अगदी थोडक्यात आपल्या समोर मांडलाय. त्यातही प्रामुख्याने लोकायत या विषयाला अनुसरून त्यांनी आजचं हे व्याख्यान या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांच्या व्याख्यानातून अनेक महत्वाचे मुद्दे आपल्या समोर आलेले आहेत. भविष्यामध्ये या विषयाला अनुसरून जे संशोधक काम करतील त्यांच्यासाठी यातल्या अनेक मुद्द्यांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजचं हे व्याख्यान अत्यंत महत्वाचं आणि चांगलं व्याख्यान झालं असं मला समाधानकारकपणे म्हणावंसं वाटतंय. म्हणून मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने विभागाच्या वतीने मॅडमचं आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित झालेले तत्वज्ञानाचे सर्व प्राध्यापक ज्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला ते सर्व माझे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक आणि इतर विषयाचे जे प्राध्यापक आहेत ते सर्व प्राध्यापक, काही विद्यार्थी मला दिसत आहेत ते सर्व विद्यार्थी, आपल्या सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि या उपक्रमाला आपण जी काही दाद देत आहात, प्रतिसाद देत आहात त्यासाठी पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे घोषित करतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. छानच अगदी